सोलापुराचं संध्या लाईव्ह। नमस्कार, मी गौरी, आपण पाहत आहात संध्या लाईव्ह। सोलापुरातील सर्वसामान्य जनतेला दर्जेदार आणि चांगल्या आरोग्य सेवा मिळाव्यात यास शासनाने प्राधान्य दिले। आरोग्य सुविधांसाठी आवश्यक तो निधी शासनाकडून उपलब्ध करून देण्यात येत असून नागरिकांना आरोग्य विषयक सोयी सुविधा तात्काळ आणि दर्जेदार मिळाव्यात यासाठी आरोग्य विभाग सक्षम असल्याचं प्रतिपादन आरोग्य मंत्री डॉक्टर तानाजी सावंत यांनी केलं आहे। महिला आणि नवजात शिशु रुग्णालय आणि जिल्हा रुग्णालय सोलापूर या नूतन इमारतीचा लोकार्पण तसेच 14वा वित्त आयोग अंतर्गत खरेदी करण्यात आलेल्या 16 रुग्णवाहिकांचे अक्कलकोट येथील ड्रामा युनिट आणि ग्रामीण रुग्णालय वळसंग तालुका दक्षिण सोलापूर या आरोग्य संस्थेचे लोकार्पण आरोग्य मंत्री डॉक्टर तानाजी सावंत यांच्या हस्ते VC द्वारे करण्यात आले। यावेळी खासदार डॉक्टर जय सिद्धेश्वर महास्वामी, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे, आरोग्य सेवा पुणे मंडळाचे उपसंचालक राधाकिशन पवार, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर सदानंद भिसे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी ईशादीन शेळकंदे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर संतोष नवले, जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर सुहास माने, कार्यकारी अभियंता श्री ठाकरे, प्राध्यापक शिवाजी सावंत, अमोल शिंदे, रवीना राठोड, अनिल सावंत यांच्यासह आरोग्य विभागातील आरोग्य अधिकारी कर्मचारी उपस्थित होते। यावेळी आरोग्य मंत्री डॉक्टर सावंत म्हणाले, सोलापूर शहर हे कामगारांचं शहर म्हणून ओळखलं जातं। येथील सर्वसामान्य नागरिकांना आरोग्य विषयक सुविधा तात्काळ आणि सहज उपलब्ध व्हाव्यात यासाठी सुसज्ज आणि सर्व सुविधायुक्त 100 खाटांचे जिल्हा रुग्णालय तसेच 100 खाटांचे महिला आणि नवजात शिशु रुग्णालयाच्या नूतन इमारती उभारण्यात आल्या आहेत। रुग्णालयात येणाऱ्या प्रत्येक रुग्णाला आरोग्य सेवा मिळाली पाहिजे यासाठी आवश्यक आरोग्य अधिकारी आणि कर्मचारी तात्काळ उपलब्ध करून देण्यात येतील। आरोग्य विभागाने गेल्या 1.5 वर्षात विविध प्रकारचे आरोग्य अभियान राबवले आहे। राज्यातील प्रत्येक दुर्गम भागात चांगल्या पद्धतीने आणि 24 तास आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यात आली। 12.5 कोटी जनतेचे आरोग्य सदृढ आणि वैचारिकदृष्ट्या चांगले हवे यासाठी मोफत उपचार सुरू केले असल्याचे आरोग्य मंत्री सावंत यांनी सांगितले। जिल्हा परिषदेच्या 14व्या वित्त आयोगाअंतर्गत 16 रुग्णवाहिका सोलापूरच्या जनतेला आरोग्य सेवा देण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आल्या। जिल्हा रुग्णालयाचे बांधकाम क्षेत्र एकूण 9,760 चौरस मीटर असून त्यावर 35 कोटी रुपये खर्च करण्यात आले। तसेच महिला आणि नवजात शिशु रुग्णालयाचं बांधकाम क्षेत्र 7,459 चौरस मीटर याचाही खर्च जवळपास 35 कोटी रुपये खर्च करण्यात आला असल्याची माहिती आरोग्य मंत्री डॉक्टर तानाजी सावंत यांनी दिली आहे। जिल्हा परिषदेकडे 14व्या वित्त आयोगाअंतर्गत ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थेचे बळकटीकरणासाठी ग्रामविकासाच्या आराखड्यानुसार पायाभूत सुविधा, आरोग्य शिक्षण आणि उपजीविका या शीर्षकाखाली रुग्णवाहिकेबाबत जिल्हा परिषद सर्वसाधारण सभेत मान्यता देण्यात आली होती। जिल्ह्यामध्ये 16 प्राथमिक आरोग्य केंद्रास प्रत्येकी 1 प्रमाणे एकूण 16 रुग्णवाहिका ग्रामपंचायत विभागाकडून खरेदी करून आरोग्य विभागास हस्तांतरित करण्यात आला असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी यावेळी दिली। संध्या लाईव्हसाठी प्रतिनिधी हनुमंत मस्तूद, माढा। महाराष्ट्र तसेच पुणे जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।